Hello students, welcome to e-learning platform from Mechanical Engineering Department. I am Mr. B.B. Patil going to teach you renewable energy technologies subject in this semester, and the subject code is 22661. We are discussing our unit number 4, that is micro power systems, and up to installation procedure for micro power plant. We have finished in last video. Now we will continue with next point, that is operating procedure of micro power plant. Okay. तर लास्ट व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण इन्स्टॉलेशन प्रोसिजर आणि प्रिकॉशन्स बघितले होते फॉर मायक्रो पॉवर प्लांट. आता आपण या व्हिडिओ लेक्चरमध्ये ऑपरेटिंग प्रोसिजर बघणार आहोत. ऑपरेटिंग प्रोसिजर ऑफ मायक्रो पॉवर प्लांट. ओके. मायक्रो पॉवर प्लांटसाठी जसं इन्स्टॉलेशन प्रोसिजर आणि प्रिकॉशन्स घेणं गरजेचं असतं, तसं ऑपरेटिंग प्रोसिजर देखील फॉलो करणं गरजेचं असतं. जर आपल्याला रिक्वायर्ड आउटपुट हे मेंटेन ठेवायचं असेल तर ऑपरेटिंग प्रोसिजर जे स्टँडर्ड स्टेप्स आहेत ते फॉलो करणं गरजेचं असतं. ओके. सो आपण वन बाय वन बघूया. The operation of micro power plants is intended not only to generate electricity power by rotating generators but also to control generation equipments. ओके. तर आता इथं मायक्रो पॉवर प्लांटमध्ये फक्त आपलं इलेक्ट्रिक पॉवर जनरेट करणं उद्देश नसतो, तर आपल्याला जी कंडिशन्स इक्विपमेंट आहेत ती कंडिशनमध्ये मेंटेन ठेवणं हे देखील गरजेचं असतं. To control generation equipment and to supply electricity of stable quality to consumers. Okay, keeping good condition for all related facilities. Okay, since facilities and equipment is installed depend on the site condition and budget, there are various ways of operating procedures for micro power plants. Okay. तर ऑपरेटिंग प्रोसिजर्स ह्या व्हॅरी होऊ शकतात ॲज पर तुमच्या साईट कंडिशन असेल किंवा बजेटनुसार. पण ही काही याच्या काही इम्पॉर्टंट स्टेप्स आहेत, जसं की तुमचे चेकिंग पॉईंट्स असतील बिफोर स्टार्टिंग. ओके. किंवा स्टार्टिंग ऑपरेशनवेळी प्रिकॉशन्स घ्यायचे असतील, किंवा इन केस ऑफ इमर्जन्सी, इन केस ऑफ फ्लड असेल, इन केस ऑफ अर्थक्वेक असेल. ओके. तर आता आपण बघूया. फर्स्ट आहे ते म्हणजे बेसिक ऑपरेशन. जनरल वेज ऑफ ऑपरेशन ऑफ मायक्रो पॉवर प्लांट आर एज फॉलोज. फर्स्ट वन इज बेसिक ऑपरेशन. तर प्रोसिजरमध्ये पहिल्यांदा बेसिक ऑपरेशन काय बघा, चेक पॉईंट्स बिफोर स्टार्टिंग ऑपरेशन. पूर्ण प्रोसेस इन्स्टॉलेशन झाल्यानंतर ज्यावेळी आपण ऑपरेट करायला सुरुवात करू तर त्यावेळी काही चेक पॉईंट्स आहेत जे आपण ऑपरेशन स्टार्ट करण्याच्या आधी आपण चेक करतो. ते कुठले कुठले, जसं की ट्रान्समिशन डिस्ट्रीब्युशन लाईन आहे, वॉटरवेज फॅसिलिटीज आहेत, तुमचं टर्बाईन चेकिंग असेल, जनरेटर असेल किंवा कंट्रोलर. ओके. तर हे पहिलं ज्यावेळी इन्स्टॉलेशन होतं त्यानंतर पहिल्यांदा हे चेक केलं जातं. ओके. आणि त्यानंतर ॲक्च्युली ऑपरेशनला सुरुवात केली जाते. Before starting the operation of the power plant, operator must check the following items and confirm whether facilities are in good condition for operation. Okay. Especially in cases after long-term suspension of operation, they should check them carefully. Okay. तर काही आयटम्स हे चेक केले जातात. जसं फर्स्ट वन त्यामध्ये ट्रान्समिशन डिस्ट्रीब्युशन लाईन, ज्याच्यामध्ये फिजिकल डॅमेज टू लाईन्स अँड पोल्स, अप्रोचिंग ब्रांचेस ऑफ ट्रीज, अदर ऑब्स्टॅकल्स सच ॲज इन्क्रोचमेंट एक्सेट्रा. ओके. तर हे चेकिंग पॉईंट्स आहेत, इतके चेक केलं जातं. ट्रान्समिशन अँड डिस्ट्रीब्युशन लाईन्स प्रॉपर आहेत का, दे आर इन गुड कंडिशन. देन वॉटरवेज फॅसिलिटीजमध्ये डॅमेज टू स्ट्रक्चर चेक केलं जातं. त्यानंतर सँड सेडिमेंटेशन इन फ्रंट ऑफ द इनटेक बेसिन ऑर इन अ 4-way, सस्पेंडेड ट्रॅशेस इन ॲट स्क्रीन्स, ट्रॅश रॅक एक्सेट्रा. आणि फायनली टर्बाईन जनरेटर अँड कंट्रोलर, एनी फिजिकल डॅमेज तिथं आहे का, किंवा ॲक्युम्युलेशन ऑफ एनी डर्ट मड, तिथं काही अनवॉन्टेड तिथं मटेरियल तिथं साचून राहिलं आहे का. त्यानंतर एनी काइंड ऑफ ॲबनॉर्मॅलिटीज फ्रॉम दी आउटसाईड, इन्स्टॉलेशन ऑफ इलेक्ट्रिक कंट्रोल युनिट. ओके. तर हे सगळे चेकिंग पॉईंट्स आहेत. हे चेकिंग केल्यानंतर ॲक्च्युली आपण काय करतो, तिथं ऑपरेशन स्टार्ट करतो. हे सगळे काय बेसिक ऑपरेशनमध्ये येतात. सेकंड, आता हे ॲटम चेक केल्यानंतर सेकंड स्टेप येते, म्हणजे ते म्हणजे आपण ऑपरेशन स्टार्ट करतो. ओके. तर त्याच्यामध्ये काही प्रिपरेशन करायचं आहे बघा. सेकंड स्टेप आहे स्टार्टिंग ऑपरेशन. आफ्टर चेकिंग अबाव ॲटम्स, द टर्बाईन अँड जनरेटर आर ओके फॉर ऑपरेशन. द प्रोसिजर्स ऑफ स्टार्टिंग ऑपरेशन इज ॲज फॉलोज. त्यानंतर प्रिपरेशन, क्लोज द फ्लशिंग गेट ऑफ द इंटेक वेअर, ओपन द इंटेक गेट अँड अलाव वॉटर टू द फ्लो इन द 4-way, make necessary arrangement of safety equipment such as fire extinguisher, gloves, helmet etc. तर चेकिंग पॉईंट सगळे झाल्यानंतर, चेक केल्यानंतर जर ते गुड कंडिशनमध्ये असतील तर पुढची स्टार्टिंग प्रोसेसमध्ये
प्रिपरेशन काय केलं होतं तुमचं जे फ्लशिंग गेट आहे इंटेक वेअरमधनं जिथं आपण काय करतो फ्लो आतमध्ये घेतो सिस्टीममध्ये, तर ते चेक केलं जातं. त्यानंतर ते फ्लशिंग गेट क्लोज केलं जातं आणि जे वॉटर आतमध्ये घेतलेलं आहे सिस्टीममध्ये ते कुठं अलाव केलं जातं 4 वे टँकमध्ये, जिथं तुमचं टेम्पररी स्टोरेज आहे टँकमध्ये तिथं ते फ्लो आतमध्ये घेतला होतो टँकमध्ये. ओके. सेकंड आहे स्टार्टिंग ऑपरेशन. ओपन द इनलेट वॉल ग्रॅज्युअली अलाव द वॉटर टू हीट टर्बाईन्स ब्लेड्स. ओके. त्यानंतर सेकंड स्टार्टिंग ऑपरेशनमध्ये काय केलं तर ज्यावेळी तुमचा 4 वे टँकमध्ये रिक्वायर्ड तिथं स्टोरेज झालं वॉटरचं, त्यानंतर काय करतात इनलेट वॉल ग्रॅज्युअली हळूहळू ओपन केला जातो आणि अलाव वॉटर टू हीट टर्बाईन ब्लेड्स, तो टर्बाईनवर फ्लो केला जातो. टर्बाईन जे वॉटर 4 वे टँक टू टर्बाईन्स. ओके. कन्फर्म दॅट व्होल्टेज फ्रिक्वेन्सी और रोटेटिंग स्पीड आर विदिन द रेग्युलेटेड रेंज. त्यानंतर स्टॉपिंग ऑपरेशन. इन ऑर्डर टू अवॉइड रनवे ऑफ द टर्बाईन अँड जनरेटर फॉर अ लॉंग टाईम द प्रोसिजर स्टॉपिंग ऑपरेशन इज एज फॉलोज. ओके. आपण स्टार्ट केलेला आहे, फ्लो आतमध्ये घेतला, 4 वे टँकमध्ये स्टोअर केला आणि तिथून तो अलाव केला टर्बाईनवर हीट व्हायसाठी. त्यानंतर स्टॉपिंग ऑपरेशन देखील महत्त्वाचं आहे. तर त्यासाठी काय काय स्टेप्स आहेत बघा. पहिल्यांदा आहे स्टॉपिंग ऑपरेशनसाठी क्लोज द इनलेट वॉल or to guide vane, decouple the load, close the intake gate, and finally when load is suddenly cut owing to an accident, operator must close the inlet wall and guide vane immediately to avoid runway of turbine and generator for a long time. ओके. स्टॉपिंग ऑपरेशनमध्ये आपल्याला तिथं काय अवॉइड करायचं असतं, टर्बाईन किंवा जनरेटर हे लाँग टाईमसाठी जर फिरत असतील तर ते आपल्याला स्टॉप करणं गरजेचं असतं. मग त्यासाठी इनलेट वॉल किंवा गाईड व्हेन हे क्लोज केलं जातं, डिकपल केला जातो लोड, त्यानंतर इंटेक गेट क्लोज केलं जातं. ओके. तर ह्या काही स्टेप्स आहेत स्टॉपिंग ऑपरेशनमध्ये. त्यानंतर ऑपरेटिंग प्रोसिजरमध्ये आणखी एक महत्त्वाचा पॉईंट म्हणजे इमर्जन्सी. इन केस ऑफ इमर्जन्सीज, जसं की आपलं फ्लड असेल, पूर येणं म्हणतो आपण पाण्याला, किंवा अर्थक्वेक. ओके. तर ह्या केसमध्ये काय काळजी घेणं गरजेचं आहे बघा मायक्रो हायड्रो पॉवर प्लांटमध्ये. पहिल्यांदा इन केस ऑफ फ्लड. इन जनरल मायक्रो हायड्रो पॉवर प्लांट्स कॅन बी ऑपरेटेड इवन इन केस ऑफ फ्लड. However, when the river becomes muddy stream and if there is possibility that sand and soil come into the facilities, operation of plant should be stopped and intake gate should be closed. ओके. तर फ्लडच्या वेळी काय केलं जातं, आपल्याला तिथं ज्यावेळी पूर होतं त्यावेळी तुमच्या रिव्हरमध्ये बऱ्याच वेळेला आपलं अनवॉन्टेड पार्टिकल्स म्हणजे जसं की मड असेल किंवा सँड सॉईल ही येण्याची शक्यता असते. मग त्यावेळी काय करणार तर ऑपरेशन हे स्टॉप करावं लागतं. ओके. ऑपरेशन ऑफ द प्लांट शुड बी स्टॉप्ड अँड इंटेक गेट शुड बी क्लोज. त्यानंतर इंटेक गेट क्लोज करणं तिथं गरजेचं असतं. आफ्टर फ्लड ऑपरेटर्स मस्ट इन्स्पेक्ट ऑल फॅसिलिटीज अँड ट्राय टू रिकवर ऑपरेशन ॲज सूज पॉसिबल. ओके. मग ज्यावेळी पूर येऊन गेल्यानंतर त्यावेळी परत तिथं पूर्ण इक्विपमेंट्स चेक करणं गरजेचं असतं आणि त्यानंतरच ते परत ऑपरेशन स्टार्ट करतात. तर त्या सेकंड केस अर्थक्वेकमध्ये, इन केस ऑफ अर्थक्वेक, सिन्स अँड अर्थक्वेक अफेक्ट्स ऑल फॅसिलिटीज ऑफ प्लांट, ऑपरेटर मस्ट इन्स्पेक्ट फॅसिलिटीज आफ्टर अ बिग अर्थक्वेक ॲज फॉलोज. जसं की पुराच्या वेळी काळजी घेतली जाते तसंच अर्थक्वेक झाल्यानंतर देखील तिथं काही स्टेप्स घेणं गरजेचं असतं. जसं की चेक डॅमेज ऑफ स्ट्रक्चर्स, मिसअलाइनमेंट ऑफ शाफ्ट ऑफ टर्बाईन अँड जनरेटर अँड डॅमेज ऑफ अदर इलेक्ट्रिकल इक्विपमेंट. ज्यावेळी अर्थक्वेक हे अचानक होऊ शकतो आणि ते झाल्यानंतर आपला प्लॅन्टमध्ये पूर्ण चेकिंग काय काय करणं गरजेचं आहे. एक म्हणजे स्ट्रक्चर कुठे डॅमेज झालं आहे का, त्यानंतर शाफ्ट अलाइनमेंट जे असते टर्बाईन आणि जनरेटरची, तर हे चेक करणं देखील खूप गरजेचं असतं. त्यामुळे ती मिसअलाइनमेंट जी आहे ती करेक्ट करणं तिथं गरजेचं आहे. आणि फायनली इलेक्ट्रिकल इक्विपमेंट कुठं डॅमेज झालेत का, तर हे सगळं काय केलं जातं चेक केलं जातं आणि त्यानंतर परत ऑपरेशन स्टार्ट करतात. त्यानंतर इन केस ऑफ शॉर्टेज ऑफ वॉटर and in case of accident, there is an applicable range of water discharge of for each turbine, therefore a turbine should be operated within range. Micro hydro power plant should basically be designed according to the water discharge in the dry season.
However, in case of shortage of water, which is beyond our expectation, operator must stop operation. Okay. तर शॉर्टेज ऑफ वॉटर ह्या केसमध्ये देखील तिथं प्लॅन्ट ज्यावेळी ऑपरेट करायचं होते तिथे देखील काही प्रिकॉशन्स घेतात. जसं की टर्बाईन शुड बी ऑपरेटेड विदिन दी रेंज. जे टर्बाईन आहे ते त्याच्या ऑपरेटिंग रेंजमध्येच काय केला ऑपरेट केला जातो. त्यानंतर ॲक्च्युली मायक्रो हायड्रो पॉवर प्लॅन्ट जो बेसिकली डिझाईन केला जातो तो वॉटर स्टोरेज लक्षात घेऊनच केला जातो. पण बऱ्याच वेळेला ज्यावेळी शॉर्टेज होतं वॉटरचं तर त्या ठिकाणी ऑपरेटर जे ऑपरेशन आहे ते स्टॉप करणंच तिथं काय असतं गरजेचं असतं. In case of accident, operator must stop operation, investigates the cause of it and try to recover operation as soon as possible. Operators roles are as follows: inform the accident to the person in charge immediately, investigate accident in detail, look into causes of accident. Okay. तर आपण जे इमर्जन्सी केसेस आहेत जसं की अर्थक्वेक असेल किंवा फ्लड कंडिशन असेल, शॉर्टेज ऑफ वॉटर असेल, तसंच आणखी एक ॲक्सिडेंट कंडिशनमध्ये देखील काही काळजी घ्यावी लागते की तो ॲक्सिडेंट का झाला हे चेक करणं गरजेचं असतं. त्याच्या सुरुवातीला ते इन्चार्जला जो पर्सन इन्चार्ज आहे तिथं त्याला कळवणं गरजेचं असतं. त्यानंतर पूर्ण जे ॲक्सिडेंट का झाला हे जर कारणं शोधून काढली जातात. ओके. आणि त्यानंतरच तो प्लॅन्ट परत ऑपरेट केला जातो. ओके. आता त्यानंतर आपण अदर ऑपरेशन्स बघूया. जसं की तुमचं फिलिंग वॉटर इन वॉटर स्ट्रीम असेल किंवा फ्लशिंग सँड असेल किंवा कंट्रोल ऑफ इनटेक वॉटर. तर अदर ऑपरेशनमध्ये फिलिंग वॉटर इन वॉटरवे स्ट्रीम. प्रोसिजर ऑफ फिलिंग वॉटर इन टू वॉटरवे स्ट्रीम इज as follows: confirm all flushing gates wall of the water stream are open intake gate partially, close the flushing gate of the settling basin after cleaning the settling basin, close the flushing gate of the four-way after cleaning the headrace and the four-way, close the drain wall of the penstock after cleaning the penstock, fill the penstock with water gradually, open intake gate fully after filling in up the penstock. Okay. तर ही स्टेप्स आहेत फॉर फिलिंग वॉटर इन टू वॉटरवे स्ट्रीम. ओके. म्हणजे पहिल्यांदा कन्फर्म केलं जातं की ऑल फ्लशिंग गेट्स अँड वॉल आर ओपन. ओके. त्यानंतर ओपन इनटेक गेट पार्शली. ओके. तर ह्या सगळ्या स्टेप्स आहेत फॉर फिलिंग वॉटर इन वॉटरवे स्ट्रीम. त्यानंतर फ्लशिंग सँड इन फ्रंट ऑफ इनटेक. इन दिस इफ सँड sedimentation reaches the intake level, sand will be carried into waterway stream and it will affect the penstock and turbine blades. Therefore, in order to prepare against the outflow of sand soil during the flooding, operators must keep the intake approach open. For this purpose, operators should sometimes flush or remove sand which has been settled in front of the intake. Okay. तर ज्यावेळी काही जसं की फ्लड कंडिशन असेल तर तिथं जे आपल्याला अनवॉन्टेड जे पार्टिकल्स आहेत म्हणजे जे इक्विपमेंट थोडं डॅमेज होऊ शकतं असं वाटतं, जसं की टर्बाईनला किंवा जनरेटरला अफेक्ट करतील असे, ज्याच्यामध्ये सँड असेल किंवा सॉईल ड्युरिंग फ्लडिंग असेल तर हे तिथनं रिमूव्ह करणं गरजेचं असतं. ऑपरेटर शूड समटाइम्स फ्लश और रिमूव्ह सँड विच हॅज बीन सेटल्ड इन फ्रंट ऑफ इनटेक. If flushing gate is installed at the intake weir, operators can flush sand out by water flow opening the gate during flooding. However, in case of having no flushing gate, operator must remove sand out of the weir manually. तर ह्या काही स्टेप्स आहेत फ्लशिंग सँड इनटेक इन फ्रंट ऑफ इनटेक. जर आपल्याला पुढं प्लॅन्ट जर टर्बाईन आणि जनरेटर्स हे वर्किंग प्रॉपर हवं असेल तर ह्या गोष्टी करणं गरजेचं असतं. आणि फायनली कंट्रोल ऑफ इनटेक वॉटर, ज्याच्यामध्ये व्हॉल्यूम ऑफ इनटेक वॉटर चेंजेस अकॉर्डिंग टू द चेंज ऑफ वॉटर लेवल इन लेवल ऑफ रिव्हर. नॉर्मली एक्सेस वॉटर शुड बी spilled आउट ॲट spillway which is located at the settling basin and or head race. If excess water however reaches the forebay,
because of lack of capacity of spillway, it always spills out from the spillway of the foreway. The excess water for long time would wash out the spillway. Therefore, operators must control the intake gate so as to avoid too much water spill. ओके. आणि फायनली जे इंटेक वॉटर आहे त्याच्यावर कंट्रोल ठेवणं देखील गरजेचं असतं, जेणेकरून आपली पूर्ण सिस्टीम पुढं अफेक्ट होऊ नये यासाठी. ओके. त्यासाठी ऑपरेटर मस्ट कंट्रोल दी इंटेक गेट. ओके. ऑपरेटर मस्ट कंट्रोल दी इंटेक गेट सो ॲज टू अवॉइड टू मच वॉटर स्पिल. ओके. जे वॉटर आपल्याला स्पिल वे थ्रू बाहेर टाकणार आहे ते काय करता येईल, आपल्याला अवॉइड करता येईल ह्याच्यामुळे. ओके. तर ही ऑपरेटिंग प्रोसिजर होती मायक्रो पॉवर प्लॅन्टसाठी, ज्याच्यामध्ये आपण पहिल्यांदा बेसिक स्टेप्स काय बघितल्या. बेसिक ऑपरेशन, ज्याच्यामध्ये आपण चेकिंग पॉईंट्स होते, कुठले कुठले ट्रान्समिशन अँड डिस्ट्रीब्युशन लाईन बघितली, त्यानंतर वॉटरवे फॅसिलिटीज, आणि फायनली टर्बाईन, जनरेटर आणि कंट्रोलर हे चेक केलं जातं, दे आर इन वेल कंडिशन. आणि त्यानंतरच आपण सेकंड स्टेप म्हणजे स्टार्टिंग ऑपरेशन केलं जातं. स्टार्टिंग ऑपरेशनमध्ये प्रिपरेशन च्या स्टेप्स बघितल्या, त्यानंतर आपण स्टॉपिंग ऑपरेशनसाठी बघितलं स्टेप्स. ओके. आणि त्यानंतर आपण इन केस ऑफ इमर्जन्सी म्हणजे इन केस ऑफ फ्लड असेल, अर्थक्वेक असेल, किंवा शॉर्टेज ऑफ वॉटर असेल, किंवा इन केस ऑफ ॲक्सिडेंट, हे जे ह्या केसेसमध्ये जे प्रिकॉशन्स घ्यायचे ते बघितले. आणि फायनली आपण अदर ऑपरेशनमध्ये फिलिंग वॉटर इन वॉटरवे स्ट्रीम, त्यानंतर फ्लशिंग सँड इन फ्रंट ऑफ इनटेक, आणि फायनली कंट्रोल ऑफ इनटेक वॉटर, ह्या स्टेप्स आपण सगळ्या बघितल्या. So this is operating procedure of micro hydro power plant. Okay, so we will stop here. Thank you.